तर आज आम्ही चालत आलोय शाळेत. कसं वाटतंय चालून? गाडी आली, गाडी गाडी थांब. हे सकाळी पण पाऊस उघडला म्हणून आम्ही आलो आणि अर्ध्यात आलो. पाऊस यायला लागला. भिजत शाळेपर्यंत गेलेलो. आता थोडीशी सुकली ती कपडी, कारण वारच तेवढं सुटलेलं आहे. आता झालं काय सांगते, आता ते मतदानाचं काहीतरी जनगणना काहीतरी सुरू आहे का नाही, तर माझा फॉर्म वगैरे भरायचं राहिला होता. मला मॅडमने आधी सांगितलेलं, पण सगळ्यांचं भरल्याशिवाय भरता येत नव्हतं, घरातल्यांचं दिल्याशिवाय. तर मी माझ्या सासऱ्यांना सांगितलं आणि म्हणलं ते घेऊन जा, नाही तर माझ्यापाशी द्या, मी नेते सगळ्यांचं. तर होय होय म्हणलं. म्हणून सकाळचं उठून स्वतःचं फक्त घेऊन गेलं. तरी माझं मिस्टर बोललं की आमचं पण नाही, की काल लय पाऊस होता आहे. तर म्हटलं स्वतः घेऊन जायचं. म्हणून आज आम्हाला पावसात यायला लागेल, कारण आज नसतं भरून दिलं ना तर ते राहिलं असतं. 15 तारखेपर्यंत आहे मुदत अशी सांगितलं मॅडमनी. 15 तारखेपर्यंत भरायचं, पण गर्दीच इतकी आहे की नंबरच आहे ना. माझा मी फॉर्म भरला आहे आणि देऊन आली, कारण आता म्हटलं पाऊस उघडायच्या आधी घरी जावावं, नाहीतर डबल आता भिजत जावं लागलं आम्हाला. जर मी सांगितलं नसतं तर ह्यांना कळलं नसतं या. मीच सांगून माझंच ठेवलं घरी. म्हणजे मेरी बिल्ली मुझी को म्याव म्हणते ती ना, शिकत आहे. अशा सगळ्या चिखल्यात ना आम्ही सकाळी उड्या मारत आलोय. आता तरी थोडंसं ऊन पडलं या, आमची सावली दिसते बघा. पण सकाळी इतका राडा रपाटा झाला का नाही आम्ही आलेलो तेव्हा, पाय पण असं खाली ठेव वाटत नव्हतं. त्यात मी सोनूला ओढत घेऊन आली, चल पटकन उशीर झालाय, पाऊस आलाय. पावसात भिजत तर अजूनच शितोड पडत होतं सगळ्या अंगावरती. हळूहळू चप्पल आरती बघा. हा गेला पाय. घरातल्यांमुळं हे वेळ आहे आमच्यावर, काय करायचं. चला ए पाण्यात नाही. म्हणून सोनूला शाळेचं बूट घातलं नाही तर साधं बूट घालून आली रे, धिंगाणा होईल. माझं लेकरं चालून दमलंय, तर आल्यापासून झोपलंय. उठ ना आता. उठा ऐक. झाले का झोप? वर बघ, इकडं झोप झाली? हां, उठा मग आता. लय उशीर झोपलाय आज. लय दिवसात म्हणजे कटळून झोपली या. असं मी दररोज दबाव्यानं झोपवते, पण आज तिला खरा कंटाळा आलेला. आल्याच डोळं पेंगायला लागलेलं. थोडंसं खाल्लं, तिथनं पण नाश्ता केलेला, पण चालून भूक लागलेली. मग घरी आल्यानं पण थोडंसं खाल्लं आणि झोपून गेली. मी पण झोपत होती, कारण इतकं वार होतं भर कानात नाका सगळीकडे जाऊन का नाही असं डोकं फटफट करते, आणि आधीच माझं लय डोकं दुखतं. असं झालं आता पण थोडंसं झिरंगाट्यात होतं, झालं बंद. आता मी पण झोपले होते. झोपतनं उठले आणि जेवायवर पालती पडली या. भात पण संपलाय, चपाती पण संपली. मी म्हटलं आता कालवण आहे थोडंसं, त्यात मेवा मिक्स कर आणि खा. पप्पा येताला सामान घेऊन आज मागणार आहे तर पगार साहेबांना. भाऊ काय होते करतील मला फोन. चाटून पुसून हाणायचं चाललंय. आधी भातासाठी रुसलेली आहे, मला भात का नाही ठेवला होता तर भात एवढाच. मग मीच खाल्ला. म्हणलं आता ही खाऊन झोपली, मोठून खाती का नाही काय माहिती. नाच करण्यापेक्षा मी खाऊन टाकला, आणि आता भात नाही. बास काय घेणार आहे आता. कसा तरी रुसवा काढला चपाती खा म्हणून. चपाती अर्धी होती या, आणि ती पण तिला पुरली नाही. आता त्यासाठी म्हणते काय मला चपाती पण पुरली नाही. नसल्यावर आण करायचं, नसल्यावर खायचं नाही, है ना. काय हो म्हणते या बिनलाजे. नसल्यानं भुकाला लागते त्या. होय, असल्यानं भुका लागत नाही त्या. जा की त्यात मेवा घ्यायचा. मेवा तिकडे कपाटावर जा. भेळ बनवणार. हां, भेळ बनवून खायचं, काहीतरी खायचं पोटाला. जावा उठ. भाताचं लोसू खाल्लं नसतं. केवढंसा बटाटा पण घेतलाय बघा हिचं खाणं. काय दात काढती अग. आज बटाट्याचं म्हणून छान. जा आणू का? हां, जा ती माशी बघ तोंडावर बसते. जा.
गुड मॉर्निंग सगळ्यांना. काल ना नंतरनं ब्लॉग कंटिन्यू केला नाही कारण मी शाळेत गेलेली आणि सकाळचीच लाईट गेलेली. घरी आली तर लाईट आलेली नव्हती. संध्याकाळी 7:45 वाजता लाईट आलेली आहे. 7:45 अशा काहीतरी झालेल्या आहे ना. तर त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू नाही केला. चार्जिंगच नव्हतं फोनमध्ये. जेवढं होतं ते बघून घालवलं होतं मी. तर असं आज आहे माझ्या नवऱ्याचा बर्थडे आणि आम्ही सगळ्यांनी विश केलं आणि सोनूनं गिफ्ट दिले. ते तुम्हाला दाखवते म्हणून ब्लॉग कंटिन्यू केला. नाही तर मी आज ब्लॉग नव्हते बनवणार. म्हटलं जाऊ दे असं. पण काल जे काही केलं ते काही 8-9 मिनटाचं झालं नव्हतं. तर म्हणून चला गॅप घेऊया आजच्या दिवस. उद्या आपल्या नवीन सुरुवात करूया. म्हणजे आजचं बड्डेचं शूट घेणार होती पण कालचा ब्लॉग आज नव्हता येणार. तरी आज काहीतरी बनवून टाकते मी. हे बघा तुम्हाला दाखवते. पाऊस येतोय बाहेर त्यामुळे आज काम नसणार आहे माझ्या मिस्टरांना. सोनूला बनवला केक जो की 4 मजली केक आहे. मेणबत्ती पण लावली आहे आणि फुगं वगैरे पण बनवलं. तर छान वाटतं ना असं. आणि माझ्या बड्डेला पण ना तिनं बदाम काढलेला, त्यात माझं नाव लिहिलेलं आणि मला म्हणलेलं तुझं गिफ्ट, बड्डे गिफ्ट. मला लय भारी वाटलेलं पण ते मी शूट केलं नव्हतं कारण मी अपलोड करत होते व्हिडिओ. तर कसं वाटतंय बड्डेचं? आमच्या कपड्यांना इग्नोर करा मागं. कसं वाटतंय बड्डेचं? भारी वाटतंय का? बोला की, बोला काहीतरी बोला. काय आपल्याला भारी वाटून करणार आहे? आज तुमचा या पृथ्वीवर जन्म झाला. तर जन्म झालेला. जन्म झाला तुमच्या एवढ्या डोळ्यानं तुम्ही हे जग बघितलेलं. आज तेच डोळे मोठे झालेत आणि हे जग तुम्हाला मोठं दिसायला लागलंय. मग कसं वाटतंय या जगात येऊन तुम्हाला? लय मोठं वाटतंय हं? जगात येऊन. माणूस म्हणून जन्माला आलं, ह्याचं सुख आहे का दुःख आहे? बोला बोला बोला. नको तेव्हा बोलताले बोला. मग बर्थडेचं काय प्लॅनिंग? काय सुख दुःख आहे तेव्हा? बर्थडेचं काय प्लॅनिंग? काय करणार आहे? तर आणणार आहे आम्ही केक वगैरे आणणार आहे आणि बर्थडे आपल्या गरीबाचं काय सेलिब्रेट करणार planning आहे. असतं तेव्हा? माझ्याकडं जेवढं माझं पेमेंट बंद तर राहिलं धन पैसे त्याचा केक आणणार आहे. आणि माझ्या बर्थडेला त्यांनी बिर्याणी आणली होती. म्हणजे सामान आणलं होतं, मी बनवली होती. आणि ते म्हणते होतं की केक राहू दे आपण बिर्याणीच बनवूया. तर मग आपण कसं बनवून कधी पण खाऊ शकतो पण केक आपण नंतर कट नाही करू शकत. आणि जरी केलं तरी ह्या दिवसाचा आनंद जरा वेगळाच असतो या. त्यामुळं आणणार आहे छोटासा केक आणि बिर्याणी. काय काय आहे? पप्पा डायरेक्ट केक वरच बसलं तर. पप्पा डायरेक्ट केक वरतीच बसलं तर या. केक कापतात. ओके असं ते छान आहे पण चित्रकला बघा तुम्ही. चला असू देत. चला लागतो आता कामाला, स्वयंपाक वगैरे बनवायला. लाईट थोड्या वेळाने जाईल. हा चला. पोरीने प्रश्न विचारलाय, तुम्हाला पोरीचं गिफ्ट आवडलं का? आवडलं. आणि अजून एक तिची मोठी प्लॅनिंग आहे. तिनं मला कानात सांगितली होती की मम्मी आपण असं असं करूया. सांगू का बाळा यूट्यूब फॅमिलीला? मला येऊन कानात म्हणते आपण माळाच्या खाली जाऊया. म्हणजे माळाच्या खाली एक दुकान आहे तिथं जाऊया, बिस्किट पुडा आणूया, त्याचा केक बनवूया आणि मग पप्पाला सरप्राईज देऊया असे म्हणते. असं बायका पोरं भेटायला लय नशीब लागतं, कळलं का? आता तुम्हाला वाटतं का तुम्ही नशीबवान आहे? मनापासून नाही ना, असं वाकडं तिकडं तोंड करून सांगतात. वाटतं की ग नशीबवान आहे तुम्ही. तुम्ही म्हणजे आम्ही म्हणजे तुम्ही. मी 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 उठा चला, टायमिंग झालाय. अजून नाही. उठलंच नाही. पावसामुळं काय उठून करणार पण नाही या. लाईट पण नव्हती. ओके चला काय करते? बाय बाय. ना अजून एकदा हॅपी बर्थडे. आहो तिकडचा हात द्या. आहो हॅपी बर्थडे. थँक्यू. काय गिफ्ट पाहिजे तुम्हाला? बोला. मला काही सुद्धा नको, मला फक्त गाडी. देते की मग. रिमोट वरची पाहिजे का चालवायला माझं पाहिजे? इकडून टक्कल जायला लागला त्या गाडीच्या इच्छा. घर नाही आहे आणि ह्यांना गाडीचं पडलंय कारण दुसरी माणसं गाडी घ्यायला लागले. ते काय ह्यांच्या पोटात मात्र लय दुखायला लागलंय. तर गाडी 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 ह्यांच्या साहेबांनाच घेतली म्हणून ह्यांना बघवलं नाही बरं का. तर बघावलं नाही. पण त्यांची बरोबरी करून चालेल का? ती इंजिनियर आहेत आणि त्यांचं स्वतःचं सोनं चांदीचं दुकान आहे.
मग ते किती पैसेवाले लोक असतील सांगा, त्यांची बरोबरी आपण करून जमणार नाही गाडी. आपलं सगळ्यात मोठं पण- गोल आहे की ह्या पत्र काढून ही एकाच रूमाला भिताड बांधून मी घ्यायची. पत्र बित्र बांधणार ना, काय नाही, हाय असा ठेवीन पण गाडी घेणार दारात. गाडीत काय मिरवायचंय मी नुसतं घेऊन. बघू जाऊ देत. मग सांगा दुसरं काय गिफ्ट पाहिजे. काय नको, जाऊ देत. चला, त्या पावसानं लय वैताग दिलाय. काम धंदा सगळं बघ, सोडून घरी बस. साहेबाचे आई बाप किती चांगली होती, साहेबाला गिफ्ट दिली. आपले आई बाप करत मोठ्यांची किती चांगली असते, जाऊ दे. गरिबांचे आई बाप बघा. त्यांनी त्यांच्या पोरांसाठी किती कमवून ठेवलेलं असतं यात, म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी. आम्हाला कमवून ठेवणं तर लांबची गोष्ट आहे. जाऊ दे. न बोललेलंच बरं, अगं पण बघ न की, बरं. काय 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 आहे, म्हणजे काय म्हणजे काय तुमचं म्हणजे- म्हणणं आहे का त्यांनी तुम्हाला गाडीत घेऊन द्यावं? अहो हा, घरात गाडी राहते की, घरात राहून गाडी दिलं राहते नाही. की. एक एक भांड्यासाठी दुसरं काहीतरी- छळ केला. ती माणसं गाडी घेऊन देतील का? काय अपेक्षा करायच्या? ह्यांच्या यानं- स्वतःच्या हिमतीवर करायचं असतं, दुसऱ्याकडून अपेक्षा करायची नसते. उद्या ते लोक उठून बोलणार की आम्ही दिलं, आम्ही केलं, तू काय केलंस. त्यापेक्षा बघ, छोटं माझ्या का असेना. बाळानं मला गाडी दिली गिफ्ट. वाव, सुंदर. असू दे, कसली तरी 3 चाकाची असली ना, घेऊया की आपण तरी आधी- पण दिली ना. आधी ना ह्या घराला भिताड बांधून घेऊया. हम्म. त्या घराला एवढ्याच एकच रूमाला भिताड बांधून घेऊया, निवारा करूया, आणि मग सेकंड हँड का होईना गाडी पाहिजे आम्हाला तरी. गरज वाटती. मला शिकायची आहे, काय सांगू का? हम्म. मला शिकायची आहे गाडी. तशी पण मला एवढं पण आणि असं वाटतं की स्कूटी घेण्यापेक्षा ना अजून त्यात पैसे घालून सेकंड हँड गाडी आली असते 4 चाकी सहजच. कुठे घ्यायला नव्हती पाहिजे. पण आता त्याची पण गरज आहे, नाही अशी नाही आहे, त्याची पण गरज आहे आम्हाला. बघू, ज्या योग्य वेळ असते की नाही तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्याला भेटते. त्या आपण म्हणून चालत नाही की आता आम्हाला ही पाहिजे ती पाहिजे. देवाच्या हातात सगळं असतं, आणि जेव्हा पाहिजेच तेव्हा देव देतो. आम्ही स्कूटीसाठी इतकं, आम्ही ना इथनं रेंटनं राहायला गेलो तेव्हाच आम्ही ठरवलं स्कूटी घ्यायची म्हणून. पण वाटलं काय गरज आहे, पैसे होतं तेव्हा आमच्याकडं, पैसे होतं तेव्हा यांचा ॲक्सिडेंट झाला, मग ते पैसे आमच्याकडून गेलं. पैसे होतं तरी आम्ही घेतली नाही ना, आता ऋण काढून सण केला आहे. म्हणजे किती येड आहे आम्ही. होती तेव्हा घेतली नाही, पण ती पैसे आम्हाला लागणार होतं, वेळ अशी येणार आहे म्हणूनसाठी ते आम्ही कॅन्सल केलं. मी म्हणली स्वतः, बरं का, कशाला पाहिजे आपल्याला गाडी, 2-2 गाड्या. घेतली तर जायचं आहे शाळेत, मी जाईन चालत सोडायला, कारण तिथं शाळा जवळ होती, मी जात होते त्या शाळेत सोडायला तिला. पण असं थोडी वाटलंच नव्हतं की आम्ही कायम तिथंच राहणार आहे, इकडे येवंच लागणार आहे. चुकलंच नाही हा नरक आम्हाला. आलो आणि मग लगेच गाडी घेतली. आणि पप्पा कुठे ते गेले. तेव्हा जर गाडी घेतली असती ना तर ह्यांचा ॲक्सिडेंट झाला ना तेव्हा आम्हाला सगळ्यांना हात पसरावा लागला असतं, भीक मागावी लागली असती की पैसे द्या पैसे द्या, पण तेव्हा कोणीच दिलं नसतं. आणि कधी स्वतःहून माणसाने विचारलं पण नाही ॲक्सिडेंट झाल्यानंतर ना की बसले तर बस नंतर की तुम्हाला पैशाची गरज आहे का, थोडंफार देतो नंतर द्या आम्हाला, असं स्वतःहून विचारलं नाही. आम्ही तर कोणाला मागितलं पण नाही. तर आम्ही तिथं जाऊन राहिलेलो, आमचा रेंट आम्ही भरतच होतो, घरात लागत होतं खायला सगळ्या गोष्टी, पण तरी पण आमची कोणाला दयामायाच नाही आली. हाकलून काढला आम्हाला तरी पण. स्वतःचा लेख पडला आहे मरणाच्या दारातनं, कसा का होईना पण बाहेर आला. कारण ॲक्सिडेंटमध्ये माणसाला जरी लागलेलं नसतं, मुख्य मारानं माणूस मरतोच, डोक्याला मार लागतो, जरी रक्त नाही आलं तरी जागेवर त्याचा जीव जातो. ह्या माणसाला इतकं लागलेलं आहे पुनर्जन्म, पण घरातले ना किंमत नाही. मेला तर मेला, गेला तर गेला, काय घेणं देणं नाही. जाऊ द्या, चांगल्या दिवशी असं बोलायचं नाही. त्यासनी काय फरक आहे? चांगल्या दिवशी बोलायचं नाही असलं. भांडणे केली, आम्हाला लावलं येत नाही. एकदा पण म्हणले नाही ते की जाऊ नका तिथं, तुमची आपदा होईल. कारण ह्यांचा हात मोडलेला, गाडी चालवा येत नव्हती, दळण म्हणा काय सामान म्हणा आणायला तर जावंच लागते ना. दवाखान्यात 5-5 दिवसाला दवाखान्यात जावं लागत होतं, गोळ्या बदलायच्या होत्या, एक गोळी 900 रुपयाची होती. कसं आम्ही तेव्हा केलंय ना, आम्हाला माहिती, कोणाचा सपोर्ट नसताना. हा थोडंसं आईबापाने सपोर्ट केलेला की यायची आपली सामान बिमान काय लागल तसं घेऊन यायची, पीठ वगैरे थोडंसं मदत केली त्यांनी. ज्यांनी केलं त्यांचं नाव निघतंच, आणि ज्यांनी नाही केलं ना ते डोक्यात राहते. ती माझ्या ह्यांच्या जरी राहिली नसली ना तरी माझ्या लय डोक्यात येते, लय म्हणजे लय.
आणि माझं विचार त्यांच्याविषयी कधी बदलणार नाहीत. जरी ती आता तोंडावरनं जरी गोड गोड वागायला लागली, नाही, पहिलं केलेलं नाही विसरू शकत. जाऊ द्या, चला बाय बाय. आता इथून पुढचा ब्लॉग नंतरच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करूया. हा माणूस काय विचार करतो एवढा, कसं विचार करून करून टक्कल पाडायला लागला. टकला नवरा नकोय मला. दादी सगळे गेले तरी काय आता मला नकोय टकला नवरा. उलट चांगलं. काय चांगलं, कापायचा ताप वाचल, तेवढंच महिन्याची सेविंग होईल 150-200 रुपये आहे ना मग केसाची. आता केस वाढले तर म्हणजे माग दर किती वाढलं तर केसांचं. मग आता सगळा टक्कल पडला पण तरी चेहरा घाण दिसतो ना. दिसत ना का टोपी घालून सारखं चोवीस तर टोपी घालायची. बघा ना, काल पाऊस होता, म्हणजे काल पाऊस नव्हता सकाळचा शाळेत जाताना. काल जर पाऊस लागला असता ना, सुट्टी पडली असती तर ही जाऊन आला असतं का नाही. आम्हाला चिखलात नाही इतका राडा झाला अंगाचा, काय बोलूच नका. खरंच काय बघताय आता ती व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असेल कसा चिखल होता. पाय आरत होतं खालनं वड्यातनं, जागा नव्हती कुठं जायला. आणि हिथनं पुढे गेल्यानंतर तर बोलूच नका. घर बांधलंय तिथनं, बघितलंय, गाडी घेऊन जातायच की. आणि वरनं पाऊस पडत होता आणि भिजत होतो आम्ही. काय जायला किती वाजले पावसानं गोठा लावलाय. 7:15 झाले ते. तर चला आता लागते मी माझ्या कामांना. उठा अंतरून उचला. आता ब्लॉग पावसात पुढं दिवस कंटिन्यू चांगला करूया. असतो केक ना. आणायचा आहे, बिर्याणी बनवायची माझ्या नवऱ्याला. हा पावसात दिवस चांगला असतो ना. नाही, पावसाचे दिवस गरिबांसाठी नसतं. तर मी ह्याच्या आधी पण सांगितलं, पाऊस हा का नाही शेतकऱ्यांसाठी फायद्याचा असतो, पण ना गरीब उपाशी मरतो, जे की आम्ही मरतोय. जो कष्ट करतो तो मरतो. मग सगळेच कष्ट करते ते. कोण करतो मोठ्यांचं बघा. काय जावं ऑफिस मध्ये जायचं, इथनं टेंब्या जाणार, गाडी स्कॉर्पिओ बसून तिथं जाऊन खुर्ची बसणार. हा, मग त्यांचं- त्यांनी त्या वयात सण केलं, शाळा शिकली, सगळं केलं, म्हणून आज ते दिवस आलं त्यांच्यावर. तसं तुम्ही काय नाही. तसं काय नसतं. कसं बघा असं करून. त्यांच्या आई बापाचा सपोर्ट असतो म्हणून ते त्या ह्याच्यात जाते ती. तसं आपल्या आई बापाचा काय support मला आहे? शिकवलं नाही शाळा. मी म्हणते की तुम्ही डबल 7वी 8वी पर्यंत झाली, तिथनं पुढे 10वी पर्यंत शिका, अकॅडमी लावा, पोलीस बना. अजून हाय तुम्हाला वय. काय म्हणणं यार, बाहेर ऍडमिशन टाकलं तर माझं शिकतलं. स्वप्न घरात आहे. बघू घर. रस्त्याला इथे एक घर झालंय, नवीन बंगला झालाय. आणि काल येताना आम्ही बघत होतो घराचं काम चाललेलं आहे, ग्रेनाइट वगैरे बसवायचं चाललेलं आहे. आणि छान दिसत होतं, कलर वगैरे पण मारलाय घराला. लय भारी दिसतंय घर. ह्या दरवाज्यातनं मागच्या दरवाज्यातलं दिसतंय, म्हणजे एकदम असं फ्रेश फ्रेश फ्रेश. त्या रूमवर कसं वाटायचं नवीन घरात गेल्यानंतर ना, म्हणजे हे वेगळंच वाटतंय, म्हणजे प्रसन्न वाटतंय. बाहेरनं बघतानाच भारी वाटतंय. तर सोनूकडे त्या घराकडे बघितलं म्हणते आपलं कधी व्हायचं घर असं. म्हणजे ती लय भारी बांधलंय, छोटंसंच बांधलंय, 4 रूमांचं स्लॅबचं आहे, पण लय भारी आहे. लोड बेरिंगचं आहे ते. होय का? कशाचं काय असं ना, पण मस्त बांधलंय बरं का, लय भारी वाटतं. आता कधी घराची पूजा असेल तेव्हा जर गेलो ना तर दाखवल. लय भारी. कधी व्हायचं आमचं, लय स्वप्न आहे घर 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 घर. काय आपली जिंदगी अशी जायची. जाऊ द्यात, ब्लॉग मोठा होतोय. बाय बाय. चला आता नंतर कंटिन्यू करूया, आंघोळ वगैरे करून मग कंटिन्यू करूया. माझ्या नवऱ्याला थोडंसं वळून. हां, बाय बाय. बाय करा. बाय बाळा. बाय. बाय.